राज्य निष्ठावंतांचे आहे. कैलासाच्या माथी जरी शिवशंकर विराजले, बघ माझ्या जिजाऊच्या पोटी शिवराय गरजले. टाप मारता येथे उधळली तलवारीची पाती, येथेच जुळली आम्हा मराठी मनाची नाती. स्वराज्याचा पुरावा देतोय माझा एक एक कडा, येथेच सांडला धडा शत्रूच्या रक्ताचा सडा. एवनाच्या आक्रमणाची याद आहे अजूनही ताजी, गमिणीच्या उरावर नाचले माझे निष्ठावंत तानाजी अन बाजी. कसं सांगू लेका ऊर माझा फुटत आहे, कसं सांगू लेका ऊर माझा फुटत आहे. रायगड आणि प्रतापगड मी तिळतिळ तुटत आहे. अफजल खानाचा वाढता बुरुज काळीज माझं फाटत आहे. सांग ओरडून ठाणे फक्त निष्ठावंतांचेच आहे, ठाणे निष्ठावंतांचेच आहे. महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजाभवानी, मराठी मनाचा स्वाभिमान राजे शिवछत्रपती महाराज, 80% समाजकारण केवळ 20% राजकारण या तत्वावर ज्यांनी जनमानसाच्या मनात भगवी लाट निर्माण केली असे हिंदुत्व सम्राट सरसेनापती महानेता श्रीमान बाळासाहेब ठाकरे. गोरगरिबांचं, कष्टकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं नेतृत्व माजी आणि भावी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे. तमाम युवा युवतींचं प्रेरणास्थान सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान, वयानं मानानं कर्तृत्वानं मोठं असणारं सगळंच सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेले सन्माननीय राजन विचारे साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असणारे तमाम निष्ठावंत. स्वराज्यात अफजल खानाचे अनेकांना फरमान यायचे आणि अनेक माणसं फितूर व्हायचे. एक दिवस फरमान कान्होजी जेथेला आलं. कान्होजी जेथे धावत पळत छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायला गेला आणि महाराजांना म्हटला, महाराज खानानं आम्हाला फरमान पाठवलंय आणि त्यात लिहिलंय आम्ही अफजल खानाला मिळावं. छत्रपती शिवाजी महाराज म्हटले, अरे मिळा ना मग. महाराज म्हटले, अहो मिळा. तसे कान्होजी म्हटले, माफ करा राज, आमच्या रक्तात बेईमानी नाही. छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा पुन्हा त्यांना सांगू लागले, अहो तुमच्या बाजूचे हे गेले, तुमच्या बाजूचे ते गेले. कान्होजी म्हटले, अहो महाराज त्यांनी शेण खाल्लं म्हणून आम्ही बी खायचं वय. माफ करा राज, बेईमानी आमच्या रक्तात नाही. राजांनी शेवटची परीक्षा पाहिली. शेवटचा प्रश्न कान्होजीला विचारला, कान्होजी आमच्या सोबत आलात तर तुमचं वतन जाईल. जवळच पाण्याचा तांब्या होता, तांब्या उचलला, पाणी हातावर सोडलं आणि कान्होजी म्हटला, महाराज वतनावर पाणी सोडलं पण निष्ठा सोडणार नाही. राज बेईमानी आमच्या रक्तात नाही. माफ करा राज, आम्ही काही झालं तरी निष्ठेनं तुमच्या सोबतच उभं राहू. राजांनी कान्होजीला आलिंगन दिलं आणि राजे बोलते झाले, जोपर्यंत माझ्या स्वराज्यात तुमच्यासारखे निष्ठावान मावळेत तोपर्यंत माझं स्वराज्य अजिंक्य आहे. जोपर्यंत सन्माननीय राजन विचारे साहेबांसारखे निष्ठावान मावळे सन्माननीय उद्धव साहेबांसोबत आहेत तोपर्यंत आमची शिवसेना अजिंक्य आहे. पक्ष चोरा, चिन्ह चोरा, पद चोरा, आमची शिवसेना अजिंक्यच राहील. सन्माननीय राजन विचारे साहेब हे कान्होजी जेथेंच्या विचारावर चालणारे मावळेत. नवयुगाचे कान्होजी आम्हाला विचारलं तर आम्ही म्हणू हो, राजन विचारे साहेब नवयुगाचे कान्होजी जेथे आहेत. काही झाला तरी निष्ठा विकायची नाही. निष्ठेनं सन्माननीय उद्धव साहेबांच्या सोबत भक्कमपणे उभं राहायचं. 2 दिवसांपासून साहेब ठाण्यात फिरते. मी कालही म्हटलं, चर्चा इथे कोण जिंकेल याची नाहीये, चर्चा राजन विचारे साहेब किती लाखाची लीड घेतात याची. प्रचार करत असताना बॅनर दिसले, आपले दिसले, त्यांचे दिसले. माफ करा, मला 2 डोळे आहेत. दुर्दैवाने डॉक्टरांच्या कृपेने अजून 2 डोळे आहेत. मला कमी दिसतं का काय मला खात्री करून तुम्ही सांगा एकदा. पण त्यांच्या बॅनरवर त्यांच्या उमेदवाराचा फोटोच नाहीये. आणि म्हणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब पुन्हा होणार. एकदा ना एक आईबाप जोरजोरात भांडण करत होते. आईचं म्हणणं होतं पोराला डॉक्टर करायचं, आईचं म्हणणं होतं डॉक्टर करायचं, वडिलांचं म्हणणं होतं इंजिनियर करायचं.
भांडण जोर जोरात चालू होतं. अचानक तिथला एक ज्येष्ठ माणूस त्यांना विचारायला गेला, साहेब एवढं जोर जोरात भांडण करताय, त्यापेक्षा पोराला बोलवा, आम्ही त्यालाच विचारतो तुला काय व्हायचंय. तसा बाप पुढे आला आणि म्हटला, साहेब अजून पोरग जन्माला यायचंय म्हणे. पोरगा जन्मालाच आला नाही. अहो मस्के निवडूनच येणार नाही. महाराष्ट्रात तुमचा कुठलाच जागा निवडून येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तुम्ही होणारच नाही. ही जनतेची गॅरंटी आहे. मस्के पडणार, अजितदादा मिशी काढणार, एकनाथ शिंदे शेती करायला जाणार. खरं की खोटी माहीत नाही, खरं की खोटं माहीत नाही, परंतु बहुतेक देशाचे पंतप्रधानही चहा विकायलाच जाणार. ही जनतेची गॅरंटी आहे साहेब. मोदी गॅरंटी, मोदी गॅरंटी, मोदी गॅरंटी. जनतेची गॅरंटी सन्माननीय उद्धव साहेबांच्या पाठीशी आहे. हो, आम्ही सन्माननीय उद्धव साहेबांनाच मत देणार. ही जनतेची गॅरंटी. उमेदवार तर तसा पाहिजे. आता 100 किलो वजन गटाची स्पर्धा, वजन 100 किलो वजन गटाच्या स्पर्धेसाठी सन्माननीय उद्धव साहेबांनी 110 किलो वजनाचा कुस्तीपटू उभा केलाय आणि एकनाथ शिंदेनी कुपोषित लेकरू पाठवलंय. आम्ही जिंकणार. मस्के साहेब तुमचं डिपॉझिट जप्त होणार. काही लोक तर त्यांना म्हणे इथले चिल्लर म्हणतात. चिल्लर, तुम्ही चिल्लर आहात. आमचे राजन विचारे साहेब अस्सल हिरा आहे. तुमच्यात आणि आमच्या उमेदवारामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. धर्मवीर आनंद दिघे चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. चित्रपटातला एक शॉट अजूनही आम्हाला आठवतो. सन्माननीय दिघे साहेब राजन विचारे साहेबांना विचारतात, माझ्यासाठी सभागृह नेतेपद सोडशील का. राजन विचारे साहेब म्हणतात, साहेब तुम्ही सांगाल तर मी माझा श्वास सुद्धा सोडेल. शिंदे साहेब तुम्ही दिलेला उमेदवार निष्ठा सोडतो, पक्ष सोडतो. सन्माननीय राजन विचारे साहेब आपल्या गुरुसाठी श्वास सोडतात. तुमच्या उमेदवारात आणि आमच्या उमेदवारात जमीन आसमानाचा फरक आहे. धर्मवीर आनंद दिघे चित्रपट तुम्हीही पाहिला, आम्ही पाहिला. 6 महिन्यात नगरसेवक झाला एक माणूस, तर त्याला दिघे साहेबांनी चापकाचे फटके दिले होते. बरोबर आहे ना. एक नगरसेवक 6 महिन्यात गाडी घेतो, त्याला दिघे साहेब चापकाचे फटकारे मारतात. अहो ज्या शिवसेनेनं रिक्षावाल्याला विमानवाला केला, ते विमानवाले शेतात सुद्धा विमान घेऊन फिरतात. दिघे साहेब आज असते तर त्यांनी सुद्धा फटकारे सोडले असते. पण दिघे साहेब आज हयात नाही. दिघेंचे वारसदार आपण आहोत, विचारांचे वारसदार आपण आहोत. मी तुम्हाला विनंती करते, मतदानाच्या दिवशी मतदानाचा चाबूक तुम्ही हातात घ्यायचा आणि मशालीचा बटन दाबून सन्माननीय राजन विचारे साहेबांना प्रचंड बहुमताने विजयी करायचं. बहुतेक नंबर देणाऱ्यांना पण आपण विजयी होऊ असं माहितीच होतं. त्यांनी पण 2 नंबर दिलाय. विक्ट्री. जाताना असंच जायचं, येताना पण असंच यायचं, कारण आमची सीट विजयी होणारच आहे. नंबर 2 आहे, पण महाराष्ट्रात सगळ्यात जास्त लीडनं निवडून येणारी सीट ही ठाणे लोकसभेची आहे. प्रत्येक आव्हान पेलू आम्ही. आमच्यात आत्मविश्वास आहे. समोर गद्दार असले तरी पाठीशी निष्ठावंत आहे. अशा अनेक संघर्षात, अनेक संकटात सन्माननीय उद्धव साहेब सह्याद्री सारखे ताट आहेत. जाऊन आपण सांगायचंय त्या गद्दारांना, तुमची गाठ या निष्ठावंत जनतेशी आहे. ही निवडणूक जनतेने हाती घेतली. तुम्ही काय कराल? पक्ष चोराल, पद चोराल. म्हणजे मी शेतकऱ्याची पोर आहे. आमच्याकडं गाडं बैल हाकतात. तुम्हाला गाडं बैल माहीत असेल. मालक गाडं हकलतो आणि गाड्याच्या खाली कुत्रं चालतं. कुत्र्याला असं वाटतं गाडं मीच चालवतोय. काही माणसांनी 40 आमदार चोरले.
खासदार चोरले, त्यांना वाटलं आता शिवसेना आमचीच आहे. गाड्याखाली कुत्रा चालतं, गाडा पुढे चालतो, मालक हाकलत असतो, कुत्र्याला वाटतं आपण गाडा हाकलतोय. अचानक कुत्र्याला खाज येते, खाजायला कुत्र थांबतं, त्याला वाटतं गाडंही थांबलंय. यांनाही वाटलं आम्ही पक्ष चोरलाय, चिन्ह चोरलं, शिवसेना थांबली आहे. नंतर कुत्र वर करून पाहतं तर गाडं बरंच पुढे गेलेलं असतं. पद चोरलं, पक्ष चोरला. अहो सन्माननीय उद्धव साहेबांना तुम्ही मुख्यमंत्री पद सोडायला लावलं. आमच्या उद्धव साहेबांनी शिवसेना इतकी पुढे नेली की मुख्यमंत्री पद जरी सोडायला लावलं असलं तरी आज जनता सन्माननीय उद्धव साहेबांचं नाव देशाचे पंतप्रधान पदासाठी घेते. आमची शिवसेना उद्धव साहेबांनी बरीच पुढे नेली. काय उमेदवार दिलाय, काय सामर्थ्य आहे तुमच्यात. अहो बॅनरवर फोटो लावावा, तुमचा चेहरा लोकांना दाखवावा, असा जर चेहरा तुमच्याच पक्षाला वाटत नसेल तर या जनतेला तरी काय वाटणार. आणि काय तर म्हणे मस्किंना मत म्हणजे मोदींना मत, श्रीकांत शिंदेंना मत म्हणजे मोदींना मत. सगळेच माझ्या आई वडिलांच्या वयाचे बरेच माणसं बसलेत. आपल्याकडे पोरीचं लग्न करायचं असलं तर पोरगा पाहतात, त्याचा बाप पाहत नाही. अहो पोरगाच चांगला नाही तर आम्ही पोरगी कशी देणार साहेब. अहो तुमचा उमेदवारच तुमच्याच लोकांना चिल्लर वाटतो, आम्ही आमचं मत तुम्हाला कसं देणार. आमचं मत फक्त निष्ठावंतांनाच दिलं पाहिजे. आमचं मत आम्ही फक्त निष्ठेलाच दिलं पाहिजे. आणि मुळात मोदींनाही मत द्यावं असं देशाच्या पंतप्रधानांनी नेमकं केलंय तरी काय. 15 लाख आले खात्यावर, नेमकं तुम्ही केलंय काय म्हणून तुम्हाला आम्ही मतदान द्यावं. गोरगरिबांचं कष्टकऱ्यांचं काम करणारी शिवसेना फोडली म्हणून आम्ही तुम्हाला मत द्यावं. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंतची सरसकट कर्जमाफी करून आमचा बाप आमच्या कन्यादानापर्यंत जगू द्या ही अर्थहाक सन्माननीय उद्धव साहेबांनी ऐकली, ती शिवसेना तुम्ही फोडली म्हणून आम्ही तुम्हाला मतदान द्यायचं. आज म्हणे हे सोन्याचे बिस्किट वाटतायत. साहेब आज तुम्ही सोन्याचे बिस्किट वाटतायत, पण कोरोनाच्या काळात सन्माननीय उद्धव साहेबांनी जनतेला शिवभोजन थाळी वाटली. तुमच्यात आणि आमच्या उद्धव साहेबांमध्ये फरक आहे. यांचे भरत गोगावले नावाचे काही आमदार आहेत म्हणे, ज्यांचा कोट शिवून बरेच दिवस पडला होता, पडलाय अजून. त्यांना विचारलं अहो तुमच्या सोबत आता अजितदादा आले, कसं होणार तुमच्या मंत्रिपदाचं. हे म्हणतात ज्यांना एक भाकरी मिळणार होती त्यांना अर्धी मिळेल, ज्यांना अर्धी मिळणार होती त्यांना चतकोर मिळेल. मंत्रिपदाची तुलना तुम्ही भाकरी तुकड्याशी करतात. सन्माननीय उद्धव साहेब जनतेला मोफत भाकरी अर्थात शिवभोजन थाळी देतात. तुमच्यात आणि आमच्या उद्धव साहेबांमध्ये फरक आहे. काही दिवसांपूर्वी सन्माननीय उद्धव साहेब नगर दौऱ्यावर गेले. चंद्रकांत पाटलांवर शाही फेकली जाते, विखे पाटलांवर हळद फेकली जाते. सन्माननीय उद्धव साहेबांना शेतकऱ्याच्या लेकराकडनं ठेचा भाकरीची शिदोरी दिली जाते. अहो तुमच्यात आणि आमच्या उद्धव साहेबांमध्ये फरक आहे. गोरगरिबांचं, कष्टकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं नेतृत्व सन्माननीय उद्धव साहेब आम्हा जनतेला वाटतात. आम्ही ऐकलं इकडे म्हणे राज ठाकरेंची पण सभा होणार आहे. किती हतबल आहात, किती घाबरले आहात उद्धव साहेबांना. संपली ना शिवसेना. आमची शिवसेना तुम्हाला खोटी वाटते ना. मग एकही आमदार नसलेल्या माणसाचा पाठिंबा तुम्हाला का घ्यावा लागला. आणि ते सभा घेणार आहेत. म्हणजे आपल्याकडे दुकानावर पाट्या असतात, आमच्याकडे पुस्तकं मिळतील, आमच्याकडे वह्या मिळतील, आमच्याकडे भाजीपोळी मिळेल, तशी यांच्या घरावर पाटी आहे. आमचा एकही आमदार नसताना तुमची सुपारी वाजवून मिळेल. काय परिस्थिती आहे, काय दयनीय अवस्था आहे तुमची. उद्धव साहेबांना, एकट्या उद्धव साहेबांना तुम्ही एवढं घाबरतात. ही परिस्थिती बदलली पाहिजे. ही निवडणूक अशी निवडणूक आहे की ही निवडणूक जनतेने हातात घेतली.
ही निवडणूक जनतेनं हातात घेतली आहे. मी कालही म्हटलं आमची दखल 33 देशांनी घेतली, 33 देशांनी घेतली. साहेब, तुमच्या 33 पिढ्या खाली आल्या तरी ठाण्यामध्ये तुम्ही सन्माननीय राजन विचारे साहेबांना हरवू शकत नाही. ही वास्तवता तुम्हाला मान्य करावीच लागेल. 4 जूनला हेच म्हणतील आमची दखल 33 देशांनी घेतली पण ठाण्याच्या जनतेनंच घेतली नाही. येत्या निवडणुकीत तुम्ही आम्ही हे जनतेला यांना दाखवून दिलं पाहिजे. पद फोडला, पक्ष फोडला, किती किती फोडाल. काय उमेदवार दिले त्यांनी. काढा यांच्या उमेदवारांची यादी आणि काढा सन्माननीय उद्धव साहेबांनी जाहीर केलेली यादी. एक एक हिरा उद्धव साहेबांनी दिलाय. केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घ्यायला जात असताना उद्धव साहेबांनी फोन केला, परत या असं सांगितलं. परत आल्यानंतर सुद्धा सन्माननीय उद्धव साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे सन्माननीय अनिल देसाई साहेब, केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्या असं म्हटल्यावर तात्काळ राजीनामा देणारे सन्माननीय अरविंद सावंत साहेब, अनेक माणसांना प्रलोभन आली, फितूर झाले, परंतु सन्माननीय उद्धव साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे सन्माननीय विनायक राऊत साहेब. ठाण्यात सगळ्यात मोठी गद्दारी झाली परंतु दिघे साहेबांचा विचारांचा वारसा निष्ठेनं पेलला असे सन्माननीय राजन विचारे साहेब. अहो, एक एक हिरा सन्माननीय उद्धव साहेबांनी दिलाय. आता यांच्या उमेदवारांची यादी काढा. काय उमेदवार दिलेत. 2 दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरला जाण्याचा योग आला. तिकडे संदीपान भुमरेंना उमेदवारी दिली. गेल्या 2 वर्षात 10 पेक्षा अधिक दारूचे दुकानं त्यांनी थाटले. त्याच्या आधी रत्नागिरी सिंधुदुर्गला प्रचाराला जाण्याचा योग आला. तिथं तो कोंबडी चोरणाऱ्यालाच उमेदवारी दिली. नाशिकच्याही म्हणे काय पप्पी दे वगैरे असा काहीतरी व्हिडिओ झाला होता, आपल्याला काय माहित नाही. तिकडे दारूवाल्यांना दिली, इकडे कोंबडी चोरणाऱ्यांना दिली. ठाण्यातही म्हणे बायांना पुढे करणाऱ्या माणसाला उमेदवारी दिली. खरं खोटं आपल्याला काय माहित नाही. पत्रकारांना म्हणावं कॅमेरे समोर करा, जनता सांगते खरं आहे असं. यांना जर निवडून दिलं ते दारूवाले, कोंबडीवाले, पार्टीवाले, बायांवाले परत गुवाहाटीला जातील आणि पार्टी करतील. ही गँग आहे, ही टोळी आहे, पार्टी करणाऱ्यांची टोळी आहे. पण राजन विचारे साहेबांना निवडून दिलं तर जनतेचे काम होतील. आता तुम्ही ठरवायचंय मतदान कोणाला करायचं. बऱ्याच जणांना आम्ही वाघ आहे असं वाटतं. मी कालही सांगितलं, वाघाचा रुबाब पाहून बऱ्याच जणांना वाटतं आपणही वाघ व्हावं, आपणही वाघासारखा रुबाब करावा. मग तो लांडगा वाघाचा रूप. ते एकनाथ शिंदेना जसे फडणवीस साहेब चिठ्ठी पाठवतात तशी मला चिठ्ठी आलेली आहे. वाघाला वाटतं, वाघाचा रुबाब पाहून लांडग्याला वाटतं आपण पण वाघ व्हावं. लांडगा रंग मारतो, 2 वर्ष थाटात वाघासारखा रुबाब करतो. 4 जूनला बरोबर पाऊस पडतो. 4 जूनला पाऊस पडणार, लांडग्याचा कलर उडणार, लांडगा उघडा पडणार आणि मोदी साहेब पत्रकार परिषद घेऊन म्हणणार खरी शिवसेना उद्धव साहेबांचीच, यांची नाही. ते आत्ताच हतबल झालेत, आत्ताच घाबरलेत. मणिपूरमध्ये 2 महिला विवस्त्र करून धिंड काढल्या गेली. त्याच्यावर पत्रकारांनी विचारलं तर 20 सेकंदाची प्रतिक्रिया दिली. ते देशाचे पंतप्रधान आता महाराष्ट्र हातातनं सुटत चाललाय म्हटल्यावर एका मराठी वृत्तवाहिनीला परिषद देतात, मुलाखत देतात आणि त्यात म्हणतात उद्धव साहेबांना जर मदतीची गरज पडली तर पहिला मदत करणारा मीच असेल. साहेब, 2चे 302 करण्यासाठी तुम्हाला उद्धव साहेबांची मदत लागते. महाराष्ट्रात सरकार स्थापन करायला तुम्हाला सन्माननीय उद्धव साहेबांचे 40 आमदार फोडावे लागतात.
साहेब गुजरात गेलं, गुजरातसाठी आम्हाला मोदीच पाहिजे, मोदी गया तो गुजरात गया अशी म्हणणारी सगळ्यात पहिले मातोश्री होती. आम्हाला तुमची मदत नाही, तुम्हाला आमची मदत लागते, हा इतिहास आहे. पण सांगायचं नाही, स्पष्ट बोलायचं नाही. म्हणजे एकदा आमच्याकडे पाहुणे आले, आईने पंचपक्वान्न केले, सगळं त्या पाहुण्याला वाढलं आणि नेमका पापड वाढायचा राहिला. मग त्या पाहुण्याने स्पष्ट सांगावं ना पापड वाढ असं. पानावर बसला आणि त्या बाईला प्रवासाच्या गप्पा सांगायला लागला. प्रवास असा झाला, प्रवास तसा झाला, एवढं लांब अंतर होतं, रस्त्याने एवढा मोठा साप होता, एवढा मोठा साप होता, माझं ताट ते पापडाचं ताट एवढा असा. मग त्या बाईला लक्षात आलं पापड वाढायचा आपला राहिला. मोदी साहेब स्पष्ट सांगा, तुमचं ठाकरेंशिवाय भागतच नाही, तुमचं ठाकरेंशिवाय काही होतच नाही. 3चे 302 करण्यासाठी तुम्हाला ठाकरेच लागतात आणि आता सुद्धा तुम्हाला ठाकरेंचीच गरज आहे. पण ते एक डायलॉग आहे. आम्ही शिवसैनिक म्हणून देशाच्या पंतप्रधानांना विनंती करतो, हम पे एक एहसान करना कि हम पे अब कोई एहसान मत करना. ही शिवसैनिकांची भूमिका आहे. आमची मातोश्री सह्याद्रीसारखी ताट आहे आणि ही जनता सन्माननीय उद्धव साहेबांच्या पाठीशी सह्याद्रीसारखी ताट आहे. पुन्हा एकदा सांगते, येत्या 20 तारखेला 2 नंबरचं बटन असंच विजयाचं चिन्ह घेऊन जायचं आणि विजयाचं चिन्ह घेऊनच यायचं. 2 नंबरचं बटन दाबून महाराष्ट्रात सगळ्यात जास्त 1 नंबरच्या लीडनं सन्माननीय राजन विचारे साहेबांना विजयी करायचं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.